नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी आता जळालेल्या भांड्यासाठी एक भन्नाट अशी टिप सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला हे भांडं न घासतासुद्धा हे अगदी भांडं आपलं क्लीन होऊन जाईल. अगदी 2 मिनटामध्ये हे भांडं क्लीन होऊन जाईल. तर तो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता हे पातेलं माझ्याकडून दूध जळून गेलं आहे आणि पातेलं पूर्ण जळालेलं आहे. तर बघा, मी तुम्हाला हे भांडं कसं काढायचं हे दाखवते. आता जेवढं भांडं जळालेलं आहे तेवढं त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता जिथपर्यंत पातेलं जळाले तिथपर्यंत मी पाणी टाकून घेतलं. आता हे आपल्याला गॅसवर ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहे. तर चला, आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि पाणी उकळून घेऊया. आणि पाणी उकळत असताना त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून धुण्याची पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. 1 चमचा धुण्याची पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा आपण यामध्ये टाकायचा आणि गॅस हा मोठा ठेवायचा पाणी उकळेपर्यंत आणि नंतर तो बारीक करायचा. तर बघा, आपण आता हे पाणी उकळून घेत आहोत. आणि आता यामध्ये 2 चमचे आपण व्हिनेगर टाकलेलं आहे. आणि आता गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. आता गॅस बारीक, पाणी उकळलेलं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे, नाही तर पाणी गॅसवर ओतू जाईल. आणि आता काय करायचं, त्यामध्ये 1 चमचा टाकायचा आणि त्या चमच्याने फक्त जिथं जिथं जळालेलं आहे तिथं आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. आता हे वरती पण माझं काठाला जळालेलं आहे. तर बघा, आता हे पाणी आपलं उकळत आलं की आपण 1 चमच्याच्या साहाय्याने ते पाणी सर्वत्र टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित चमच्याने ढवळत राहायचं. तर बघा, हे आता मी चमच्याने ते व्यवस्थित आता जिथं जिथं जळालं आहे तिथं ते पाणी मी टाकून घेत आहे आणि फक्त ते पाणी चमच्याने असं ढवळून घेत आहे, उकळलेलं पाणी. आता बघा, तुम्हाला दाखवते, अवघ्या 2 मिनटामध्ये आपलं पातेलं हे सर्व जळालेलं निघून जाईल. आता हे फक्त मी चमच्याने ढवळून घेत आहे ते पाणी. आणि जिथं जळालं आहे तिथं ते आपण चमच्याने फक्त असं ढवळलं तर हे आपलं जळालेलं पातेलं, आता हे बुडाला खूप जळालेलं होतं, हे जळालेला भाग आल्हाद आपला निघून आलेला आहे. आपण आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास झालेला नाही आणि हे जळालेलं पातेलं निघून आलेलं आहे आपलं. तर बघा, आता हे पातेलं निघून गेलेलं आहे. आणि आता आपण राहिलेला भागसुद्धा फक्त चमच्याने आपण ते ढवळून देऊया पाणी. आपण जसं पाणी हलवतो तसं ते जळालेलं सर्व ढिल्लं होतं आणि निघून जातं, सुट्ट होऊन जातं ते. आता बघा, राहिलेला सुद्धा जळालेला भाग हा फक्त चमच्याने ढवळला निघून गेल्यानंतर खाली बुडाला थोडंच राहिलेलं आहे. ते फक्त आपल्याला तारेच्या घासणीने फक्त त्याला तारेची घासणी फिरवायची आहे. याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला जोर द्यावा लागत नाही. अगदी आल्हाद असा तारेची घासणी मी त्याच्यावर फिरवत आहे, बघा तुम्ही. आणि थोडासा साबण लावून घ्यायचा आणि तारेची घासणी त्याच्यावर फिरून घ्यायची आहे. आणि आता हे काठाला सुद्धा फिरून घेत आहे, बघा, घासणी. आणि आता तुम्हाला मी ती घासणी फिरवल्यानंतर ते पातेलं धुवून दाखवते. अगदी क्लीन असं आपलं हे पातेलं झालेलं आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पातेलं काढलेलं आहे. तर त्यामुळं आता पातेलं कितीही जळालं तरी कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता ही ट्रिक वापरून आपण जळालेले भांडे काढू शकतो. आणि महिलांकडून घाई गर्दीमध्ये या चुका होतच असतात. तर बघा, हे पातेलं मी तुम्हाला दाखवते. हे मगाशी कसं होतं जळालेलं, आत्ता कसं आहे पातेलं. तर तुम्हाला जर ही टिप आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा नवनवीन टिप आणि रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींनो, जळालेलं पातेलं हे अगदी पटकन आपण हात न लावता सुद्धा हे भांडे आपण स्वच्छ करू शकतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.